सब्सक्राइब कीजिए शब्द सम्राट न्यूज चैनल को और बेल आइकन को भी दबाइए लेटेस्ट न्यूज सबसे पहले देखने के लिए। नमस्कार, शब्द सम्राट न्यूज में आपका स्वागत है। मुंबई से सटे उल्हासनगर में हाल ही में उल्हासनगर शहर में हुई मूसलाधार बारिश के चलते वाल्दुनी नदी के किनारे बडोल गांव, सम्राट अशोक नगर, रेणुका सोसाइटी, आशीर्वाद सोसाइटी इलाकों में रहने वाले लोगों के घरों में बारिश का पानी भर गया, जिससे उन्हें बहुत नुकसान उठाना पड़ा। वहीं आज रिपब्लिकन सेना आनंदराज अंबेडकर के ठाणे जिला युवा अध्यक्ष किरण जाधव ने पीड़ितों को न्याय दिलाने के लिए आज तहसीलदार से मुलाकात की और उन्हें ज्ञापन सौंपा और कहा कि तुरंत उनका पंचनामा करके उन्हें सरकारी मदद उपलब्ध कराया जाए। ऐसी मांग किरण जाधव ने तहसीलदार से की है। आज तारखे रोजी गेल्या महिन्यामध्ये 20 ऑगस्ट रोजी आपल्या मुसळधार पावसामुळे सम्राट अशोकनगर, रेणुका सोसायटी, ओडलगाव, संतोषनगर आणि विविध ठिकाणी उल्हासनगरमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळं प्रत्येक घरामध्ये कमरेएवढं पाणी गेलं होतं आणि त्याच्यामध्ये आतोआत लोकांचे खूप नुकसान झालेले. त्या संदर्भात आज मी तहसीलदारांना निवेदन दिलेले आहे की आपण स्थूल पंचनामा व तलाठी पंचनामा पाहणी करून जे नुकसान झालेले 400 ते 500 लोकांची घरं आहेत त्यांना आपल्याकडनं आर्थिक मदत देण्यात यावी. त्या संदर्भात मी नायब तहसीलदार यांना भेटून वैयक्तिक चर्चा करून सांगितलेली की स्थूल पंचनामा व तलाठी पंचनामा करत असताना जे खरोखर ज्या घरांचे नुकसान झालेले आहेत त्यांची शहानिशा करून त्या व्यक्तींनाच ते अनुदान देण्यात यावं, कारण की या मार्गानुसार दुसरे ज्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचं नुकसान झालेलं नाही, मग त्यावेळी ते पंचनामा करून त्या व्यक्तींना पण त्याचा लाभ भेटतो. तरी माझे निवेदन आपल्या प्रसार माध्यमातून हेच आहे की लवकरात लवकर तसं स्थूल पाहणी करून त्यांना लवकरात लवकर अनुदान देण्यात यावं.